चला सगळ्यांनी आता तुम्ही गोल बसून घ्यायचं आहे आणि पुस्तक उघडा तुमचं आणि पान नंबर 23 आणि या 23 नंबरवरील आपण एक पाठ अभ्यासणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे प्रामाणिकपणा. त्याआधी मला सांगा प्रामाणिकपणा म्हणजे काय रे? प्रामाणिकपणा म्हणजे काय सांगा बघूया. खरं बोलणे. व्हेरी गुड. आता तुम्ही दोघांच्या गटात बसायचं आहे. हां मी जोडी सांगते. जोडीने बसा बघूया. दोघं बसा. एकमेकांसमोर बसा तोंड करून. ओके ठीक आहे. मग आता तुम्ही चर्चा करायची आहे तुमच्या गटामध्ये म्हणजे दोघांमध्ये. कोणती चर्चा? तर तुम्ही कधी प्रामाणिक वागलात किंवा तुमच्या आजूबाजूला किंवा वर्गात तुमचे मित्रमैत्रिणी कधी तुमच्याशी प्रामाणिक वागले का त्याची चर्चा करायची आहे. आपापसात बोला. मी तुम्हाला 2 मिनिटं वेळ देते. हां चर्चा करा. चला आता तुमच्यामध्ये चर्चा करून झाली असेल तर आपण इतरांना सुद्धा सांगण्याची संधी देऊया. चला कोण येतोय अगोदर? म्हणजे इतरांना सुद्धा कळू दे तुमच्याशी कधी असा प्रसंग घडला असेल तर. चल कोण येतोय? हां ये बघूया. चल हां सांग. एके दिवशी माझे पेन हरवलेले तेव्हा गौरांगने सांगितलेले की तू काय शोधतोस म्हणून मी सांगितलं की मी माझे पेन शोधतो. गौरांगने सांगितले की तिकडे दाराजवळ एक पेन आहे ते तुझे आहे का? तेव्हा मी जाऊन बघितले तेव्हा ते माझे पेन होते. गौरांगने माझ्यासोबत प्रामाणिकपणाने मला ते पेन दिले. जा ईश्वरी सांग. काल माझे इंग्लिशचं पुस्तक स्वराकडे गेले. मग तिने दुसऱ्या दिवशी मला इंग्लिश पुस्तक माझं आणून दिले. तिने माझ्याशी प्रामाणिकपणे वागले म्हणून मला खूप आनंद झाला. त्यामध्ये देवळाकडे रात्री पडला होता तेव्हा माझ्या काकीने ते पाकिट घेऊन आले आणि पप्पांना दिले. तिचे नाव ईश्वरी होते. तिने माझी एकदा वही हरवली. तिने मला ती दुसऱ्या दिवशी आणून दिली. ती माझ्याशी प्रामाणिकपणाने बोलली व वागली. त्या खालती पडले होते. खाली पडले होते तेव्हा आमच्या तिकडची एक आजी आणि मला ते पैसे उचलून दिले.
प्रामाणिकपणे, त्यामुळे मला आनंद झाला. म्हणजे आजी प्रामाणिक वागली बघ तुझ्याशी. माझ्या आपण आता आपल्या पुस्तिकेतील हा 23 नंबरचा पाठ पाहणार आहोत आणि या पाठाचं नाव आहे प्रामाणिकपणे. आणि हा पाठ आता वाचून दाखवायचा आहे. मृण्मयी चल तू चल वाचन कर पाठाचं. प्रामाणिकपणा. सगळ्यांनी बोट ठेवा. राणी रेशमच्या दुकानात जाते. राणीच्या आईने तिला सांगितले, रेशमच्या दुकानात जा आणि रेशम घेण्यासाठी किती लोक रांगेत उभी आहेत ते पाहून ये. आईने सांगितल्याप्रमाणे राणी दुकानाकडे जाते. रेशम घेण्यासाठी फक्त 4-5 लोक रांगेत असल्याचे तिला दिसते. घरी येताना राणीला तिच्या मैत्रिणी खेळताना दिसतात. ती त्यांच्याबरोबर खेळण्याचे ठरवते. बराच वेळ ती मैत्रिणींबरोबर खेळते. ती घरी परतल्यावर आई तिला रागावून विचारते, तुला एवढा वेळ का लागला? वा. आता पुढे बघा, तिने सांगितलेलं नाहीये. गोष्टीचा शेवट आता तुम्ही करायचा आहे. तिने सांगितलेलं नाहीये का वेळ लागला तो, बरोबर होय ना? हा, ती कुठे गेलेली आहे? कुठच्या दुकानात गेलेली आहे? सर तुम्हाला माहिती आहे ना रास्त दुकान? हां, आपल्या गावात आहे की नाही? हां, मग आता तुम्ही कल्पना करायची आहे. म्हणजे दोघांच्या तुमच्या जोड्या आहेत, बरोबर? मग तुम्ही राणी समजा आणि राणी आईशी प्रामाणिकपणे बोलणार आहे आणि अप्रामाणिकपणे, म्हणजे दोन्ही बाजू तुम्ही मांडायच्या आहेत. म्हणजे गोष्टीचा शेवट करायचा आहे, खरं बोलून आणि खोटे बोलून. हां, आपापसात गटात तुम्ही चर्चा करा, बघूया दोघांमध्ये. हे बघा, आता राणी प्रामाणिकपणे बोलणार आहेत हे तुमच्या गटातून सांगायचं आहे. हां, गौरांग तुमचा गट, हिमेश, त्यानंतर वरुण, त्यानंतर स्वरा आणि वेदिका. हां, ह्या गटाने काय करायचं आहे? राणी खरं बोलणार आहे असं सांगायचं आहे. हां, गोष्टीचा शेवट करायचा आहे. आणि त्यानंतर इकडे बघा, निशिता, मनस्वी म्हणजे आणि कृतिका, त्यानंतर गार्गी आणि मृण्मयी, तुमच्या गटाने राणी खोटं बोलून कसा शेवट करणार आहे ते सांगायचं आहे. हां, चला चर्चा करा. आता तुम्ही चर्चा केलेली आहात हो ना? आता एका गटाने इकडे पुढे यायचं आहे आणि सांगायचं आहे. चल, कोणता गट येतोय? चल, तू काय सांगणार? कोणती बाजू मांडणार आहेस? खरी बाजू मांडणार आहे. बघा, हां, राणीची खरी बाजू मांडणार आहे आणि गोष्टीचा शेवट करणार आहे. सांगू घ्या. राणीने सांगितले असते की मी दुकानात गेली, पण मी खाली मैत्रिणींबरोबर खेळत होती, म्हणून मला उशीर लागला. व्हेरी गुड. बघा, तिने सांगून टाकलं. त्यानंतर हा सांग बघूया, नंदिनी काय सांगणार आहेस? हां, काय सांगणार आहेस? राणीच्या आईने तिला सांगितले एवढा उशीर का लागला? दुकानात जा, रेशन घेण्यासाठी किती लोक रांगेत उभे आहेत ते पाहून ये. हां, त्यानंतर बघ, राणी गेली. हां, एवढा उशीर लागला. तिला उशीर लागला. पुढे कोण सांगताय? हां, चला खरी बाजू मांडायची. चल, ये इमेश, ये सांग. आई रागावली आणि म्हणाली, तुला एवढा वेळ का लागला? तिने म्हणायला पाहिजे होतं की माझी मैत्रिणी खेळताना दिसली म्हणून मी खेळली आणि येताना उशीर झाला. ओके, ठीक आहे. हां, गौरांग तू सांग. खरी प्रामाणिक बाजू मांडायची तिची. सांग बोल. दुकानात गर्दी होती आणि मला माझी मैत्रीण दिसलेली. मी तिच्यासोबत खूप वेळ गोष्टी किंवा बोलले, म्हणून मला वेळ लागला. ओके, ठीक आहे, म्हणून वेळ झाला. ती खरी बोलली. हां, आता प्रामाणिकपणे बोलली त्याची बाजू आपल्या स्वस्तिकने, गौरांगने आणि हिमेशने मांडलेली आहे. हां, आता अप्रामाणिकपणा म्हणजे खोटी काय बोलली असेल आणि गोष्टीचा शेवट कसा होईल ते सांगायचं. हां सांग बघ याचं. राणी म्हणाली की रांगेत खूप माणसं होती आणि मला मोजता वेळ लागला. रस्त्यात खूप ट्रॅफिक होते. मी दमलेले म्हणून मला उशीर झाला. हां, तू सांग. माझे पाय दुखत होते म्हणून मी हळूहळू आले. हां, तू सांग. हां, सांग. वेळ लाग.
आता हीच बघा, राणी खोटं बोलली, बरोबर? खोटं बोलली तेव्हा कोणता परिणाम झाला असेल रे? कोणता परिणाम झाला असेल खोटं बोलल्यामुळे? काय झालं असेल? कारण रास्त धान्याचं दुकान ते, बरोबर ना? कोणता परिणाम झाला असेल? हां, तिची शिस्त ते नाही मी सांगत. रास्त धान्याचं दुकान, तिथे गर्दी आहे की नाही ते आईने बघून यायला सांगितलं होतं. म्हणजे माणसं किती आहेत की नाही मोजून यायला सांगितलं होतं. पण तिने काही केलं नाही, ती खेळायला थांबली आणि खोटंही बोलली. मग काय झालं असेल रे? हां सांग. आधी आधी रास्त धान्याचं दुकान पूर्ण रात्रभर असतं का रे? तर त्यांना अन्न मिळणार नव्हतं, धान्य धान्य मिळणार नव्हतं. म्हणजे काय, वेळ संपून गेली असेल, होय ना? होय की नाही? किंवा आणखी काय होऊ शकतं? आणखी काय होऊ शकतं? ते दुकान बंद होऊ शकतं. तेच ते. आणखी तिचं हां, गर्दी. ते दुकान बंद झालं की त्यांना धान्य मिळणार नाही होतं. हां, म्हणजे त्यांना धान्यसुद्धा घेता आलं नसतं, बरोबर ना? त्यामुळे प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. प्रामाणिकपणाचे भरपूर फायदे आहेत, होय की नाही? आहेत ना? प्रामाणिकपणे आता वागणार ना तुम्ही सगळे प्रामाणिक? हां, घरात प्रामाणिक राहायचं, वर्गातही प्रामाणिक राहायचं आणि पूर्ण शाळेत सुद्धा प्रामाणिकपणे वागलं पाहिजे आणि पूर्ण समाजात प्रामाणिक राहिलं पाहिजे. राहणार ना? ओके.